मंडळी, पुतण्याच्या लग्नानिमित्त व्याही भोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी एक छोटंसं काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बघा कसं वाटतंय. हे व्याही आणि विहिणींच्या नात्यावर लिहिण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. तर ऐका. पूर्वीच्या काळी मध्यस्थच सगळं ठरवायचं. पूर्वीच्या काळी मध्यस्थच सगळं ठरवायचा. दोन्हीकडच्या मंडळींचा त्याच्यावर दृढ विश्वास असायचा. एकदा ठरलं की माघार घेत नसत. गुणदोषांसह एकमेकांना स्वीकारत असत. आर्थिक परिस्थितीपेक्षा समाजातली प्रतिष्ठा महत्त्वाची होती. ती जपण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना साथ देत होती. एकमेकांच्या मानाच्या मंडळींचे नखरे पुरवले जायचे. रुसवे फुगवे झाले तरी कार्य मात्र सिद्धीच जायचे. ह्या सगळ्यात पंचायत व्हायची ती विहीण आणि व्हायांची व्हायची. आपलेच दात आणि आपलेच ओठ, बाजू कोणाची घ्यायची. देणं घेणं ठरवण्यापुरताच व्याह्यांशी संपर्क यायचा. विहिणीशी बोलायचा तर प्रश्नच नसायचा. न सांगता न बोलताच सारं समजून घ्यायचे. डोळ्यातूनच कृतज्ञतेचे आभार प्रकट व्हायचे. काळ बदलला तसं आधी वधूवरांचीच पसंती होऊ लागली. मध्यस्थच काय, इतरांचीही जरूर थोडी कमी भासू लागली. देण्या घेण्यापुरत्या होणाऱ्या बैठकी वरच्यावर होऊ लागल्या. एकत्र खरेदीसाठी विहीण व्यायांच्या बाजारात वाऱ्याही होऊ लागल्या. आपसुकच एकमेकांच्या आवडीनिवडी कळू लागल्या. मुलामुलींसोबत यांच्याही गप्पा रंगू लागल्या. मुलीचे पालक मुलाची आणि मुलाचे पालक मुलीची बाजू घेऊ लागले. दोघांनाही उमगेना फासे उलटे कसे पडू लागले. थट्टा मस्करी करत कार्याची तयारी आता उभयता करतात. मुलीची बाजू का मुलाची बाजू असा भेदभाव आता कुठे करतात. व्याह्यांचं आणि विहिणीचं नातं म्हणूनच वेगळं असतं. पोटच्या अपत्यापेक्षा होणाऱ्या सुनेला आणि जावयाला जास्त जपायचं असतं. मतभेद असले तरी उघड उघड बोलावेत. मनभेद होऊ नये म्हणून ते उमऱ्याबाहेरच ठेवावेत. व्याही विहिणीचं नाव जरूर ह्या नात्याला असावं. प्रत्यक्षात मात्र हे घट्ट मैत्रीचं नातं असावं.